नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSCIT न्यू इयर 2025 मधील सेशन नंबर 33 पाहणार आहोत। स्टडी स्किल ला क्लिक करा, त्यानंतर नॉलेज चेक ला क्लिक करा। आपल्याला ह्याच्यामधलं ही ब्लॅक नॉलेज चेक सोडवायचं नाहीये। quora.com च्या खालचं जे नॉलेज चेक आहे त्याला क्लिक करा, ओके करा आणि स्टार्ट करा। नेक्स्ट करा। तुम्ही क्वेरावर प्रश्न कसा पोस्ट करू शकता? पर्याय क्रमांक 4 प्रश्न विचारण्यासाठी प्रोफाइल सॉरी इथं आपण 5व्या प्रश्नावरती आलोय। पहिला प्रश्न आहे, ग्रेडअप ॲप मधील कोणते विशिष्ट फीचर युजरला परीक्षेच्या परिस्थितीचे अनुकरण करण्यास मदत करते? लाईव्ह मॉक टेस्ट विथ टाइमर, पर्याय क्रमांक 4। दुसरा प्रश्न, तुम्ही ग्रेडअप स्कूल ॲप इन्स्टॉल केल्यानंतर कोणत्या स्टेप उचलल्या पाहिजेत? पर्याय क्रमांक 1 तुमचा वर्ग निवडा आणि गुगल अकाउंट साइन इन करा। ग्रेडअप ॲप मधील कॅमेऱ्यावर क्लिक केल्याने प्रश्नांचे फोटो घेता येतात, बरोबर। quora.com चा उद्देश काय आहे? पर्याय क्रमांक 2 क्वेश्चन अँड आन्सर प्लॅटफॉर्म। आणि शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही क्वेरावर प्रश्न कसा पोस्ट करू शकता? पर्याय क्रमांक 3। सबमिट करा, येस करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म करा, ओके करा। पुढचं नॉलेज चेक आहे, स्टेफोक्स ॲपचा वापर करून त्याच्या खालचा आहे, ओके करा, स्टार्ट एक्झाम करा। नेक्स्ट पहिला प्रश्न आहे, फ्री IQ टेक्स्ट वेबसाईट इंटेलिजन्स क्वेश्चन, पर्याय क्रमांक 3। गुगल स्कॉलर्स युजर्सला संशोधन पेपरचा संपूर्ण मजकूर शोधण्यास कशी मदत करते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। गुगल स्कॉलर प्रामुख्याने नॉन अकॅडमिक सोर्सेस लोकप्रिय लेखांवर केंद्रित आहे। चूक, डॅश ॲपचा वापर कोणत्याही प्रकारचे विचलित होऊ नये आणि तुमच्या कामावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी केला जातो। स्टे फोकस्ड, सबमिट, पर्याय क्रमांक 4 होतो उत्तर। स्टे फोकस्ड युजरला त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास कशी मदत करतात? पर्याय क्रमांक 3। सबमिट करा, येस करा, एंड एक्झाम, ओके। पुढचं नॉलेज चेक आहे, फ्लाईट रडार 24च्या नंतरचा नॉलेज चेकला क्लिक करा, ओके करा, स्टार्ट करा। नेक्स्ट, कोहिमा एटलास मधून भारत निवडा, पर्याय क्रमांक 1। सबमिट। खालील डेटा मिळवण्यासाठी आपला सर्च क्रायटेरिया काय असावा? पर्याय क्रमांक 2 इंडिया इकॉनॉमी, GDP। USA डेमोग्राफिक्स, पॉल्युशन डेन्सिटी हा सर्च क्रायटेरिया केल्यावर, पर्याय क्रमांक 4। अक्षयला भारतात शहरी लोकसंख्येवरील डेटा थेट डाउनलोड करायचा आहे, पर्याय क्रमांक 2। प्रतिमेचा संदर्भ घ्या आणि स्वरूपाची ओळख करा, पर्याय क्रमांक 2। सबमिट करा, ओके करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म करा, पुन्हा ओके वरती क्लिक करा, ओके करा। पुढचं माझे व्यक्तिमत्व मी समजून घेऊ शकतो, त्याच्यानंतरचं नॉलेज चेक ऑरेंज आहे, स्टार्ट करा। नेक्स्ट, आपल्या EQची चाचणी घेण्यात कोणती वेबसाईट आपल्याला मदत करेल? पर्याय क्रमांक 3 IHHP.com। पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य आपल्याला EQ चाचणी शोधण्यात आणि घेण्यास मदत करतात? पर्याय क्रमांक 3। येस करा, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके, ओके। पुढे आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट। पुढचे ब्लॅक नॉलेज चेक आहेत, त्यामुळे सोडवायची काही गरज पडत नाही। नेक्स्ट करा। डॅश हे प्रतिमांना डिस्कवर किंवा त्यांच्या मेमरीमध्ये डिजिटल रेकॉर्ड करते, डिजिटल कॅमेरा, पर्याय क्रमांक 1। डॅश हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहेत, व्हिडिओ वेबकॅम्स। OCR हे वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ कॅमेरा, चूक। जो डिव्हाइस जो मूळ प्रतिमा तयार करतो, कॅप्चर करतो, इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस, पर्याय क्रमांक 2। एस करा। अशा प्रकारे आपला सेशन नंबर 33 इथे संपतोय।
तोपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला या चॅनलवरती असेच कॉम्प्युटरविषयी महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. थांबूयात आपण. धन्यवाद.